महाराष्ट्रातील धडाडीचे आणि प्रामाणिक IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अखेर अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे। वांद्रे कुर्ला संकुलातील राज्य मुख्यालयात सोमवारी सकाळी अर्थात आज 11 वाजता त्यांनी पदभार स्वीकारला। 8 दिवसांपूर्वीच मुंढे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती। मात्र त्याआधी दिव्यांग सक्षमीकरण विभागातून त्यांची अचानक बदली करण्यात आली होती आणि तब्बल 1.5 महिना त्यांना कोणतेही पद न देता प्रतीक्षेत ठेवण्यात आले होते। त्यामुळे सरकारवर समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती। विशेष म्हणजे तब्बल 20 वर्षांचा प्रशासकीय अनुभव असलेल्या मुंढे यांना तुलनेने कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या पदावर नियुक्ती देण्यात आल्यानेही आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते। सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना रिपोर्ट करावे लागणार असल्याने मुंढे नाराज असल्याची चर्चा होती। त्यामुळे त्यांनी सुरुवातीला पदभार स्वीकारण्यास नकार दिल्याचंही बोललं जात होतं। दिव्यांग विभागात काम करताना बोगस दिव्यांग संस्था आणि बनावट प्रमाणपत्रांच्या प्रकरणांवर मुंढे यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला होता। त्यानंतरच त्यांची बदली झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। दरम्यान गेल्या 20 वर्षात तुकाराम मुंढे यांच्या तब्बल 25 बदल्या झाल्या असून प्रामाणिक अधिकाऱ्यांना वारंवार बदलीचा सामना करावा लागत असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मुंबई।